दादा, काल सोलापूर, धाराशिव, आज बीडचा तुम्ही दौरा केलेला आहे. कालच खरं आम्हाला बीडच्या आपण धाराशिववरून येत असताना 2 गावं घ्यायची होती, परंतु रात्री खूप उशीर झाला. तुम्ही पण लोक बरोबर होता, तुम्हाला माहिती असेल. आणि उशीर झाल्यामुळे मग सकाळी आम्ही 6 वाजता सुरू केले. आज माझ्याबरोबर विजयसिंह पंडित आमदार आहेत, डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत, आमचे विक्रम काळे आहेत, आणि मग इथले आपले बीड कलेक्टर, बीड SP, बीड CO आणि बाकीचे अधिकारी. अशा पद्धतीनं सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या भागात जातो. इथं देखील आज हेच पाहायला मिळतंय की पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे, परंतु त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी पूल जे असतात, ते पाईप असणारे पूल होते, ते सगळे डॅमेज झालेले आहेत, बरेचसे वाहून गेलेले आहेत. आणि मोठे उंच पूल, आर्च असणारे पूल तिथं करण्याची गरज आहे. आणि काही काही भागामध्ये राज्यमार्ग पण आता मंजूर झालेले आहेत, आणि ते जर मंजूर झालेले असले तर तिथं उंच पूल करण्याचे निर्णय आज सुदैवाने चीफ इंजिनियर PWD मराठवाडा विभागाचे पण होते, त्याच्यावर त्यांनाही सांगितलं. आणि आम्ही बऱ्याचशा भागामध्ये ज्यांनी गावकऱ्यांनी आम्हाला थांबवलं, जिथं कुठं आमचे पाझर तलाव फुटलेत, कुठं आपल्याकडे साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर आहेत, अशा वेळेस लगेचच आमच्या प्रशासनाने आम्ही सगळ्यांनी मिळून संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं. काही जलसंधारणाची संबंधित आहे, काही जिल्हा परिषदेची संबंधित आहे. अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी, कुठं शाळांच्या खोल्या त्या खराब झालेल्या आहेत, कुठं त्यांच्या भिंती असतात कंपाऊंड वॉलच्या, त्या पडलेल्या आहेत. अशा बऱ्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आमचे पंचनामे आजपासून सुरू केलेले आहेत. प्रत्येकी 5,000 रुपये ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याला तातडीची मदत आपण करतोय, आणि साधारण त्यांना धान्य पण आपण देतोय. घराच्या बद्दल आणि बाकीच्या सगळ्या मदतीच्या बद्दल सरकार तर सकारात्मकच आहे. काल मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे. मी आणि अनेक मंत्री वेगवेगळ्या भागात काल पण फिरत होते, आज पण फिरत आहेत. आणि त्याच्यामुळं अडचणीमधल्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठंही पुन्हा उभं करण्याच्या करता अडचण येऊ नये, अशा पद्धतीनं आमचं सगळ्यांचं नियोजन झालेलं आहे, तसं काम चाललेलं आहे. हर्षवर्धन सगळं असं म्हणतात की हेक्टरी 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, आणि ज्याची माती खरडून गेली त्याला 5 लाख रुपये दिले पाहिजे. आपण म्हणताय तसं ही गोष्ट खरी आहे. अनेक ठिकाणी नदीच्या कडेला ज्यांच्या जमिनी होत्या, किंवा ओढ्या नाल्यांच्या किंवा उपनद्यांच्या, तिथं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असल्यामुळं जमीन अख्खी खरडून गेलेली, तिथं काहीच तो पिकच घेऊ शकत नाही. अशा प्रकारे काल मुख्यमंत्री पण बोलले, त्याच्या आधी पण आमची चर्चा झालेली आहे. आणि आम्ही पण सरकार म्हणून ह्या विचारावर सूचना दिलेल्या आहेत की त्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बद्दलचे पण पंचनामे त्या ठिकाणी करा. साधारण ते पुन्हा जमीन पूर्वपदावर आणण्याच्या करता जो काही खर्च होणार आहे, तो खर्च देण्याच्या बद्दल सरकार सकारात्मक राहील. नंबर 1. नंबर 2, ज्यांचं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्यामुळं, किंवा बांध फुटल्यामुळं, किंवा तलाव फुटल्यामुळं, किंवा पाझर तलाव फुटल्यामुळं मातीचं म्हणजे सगळं माती मुरूम असा तो वाहून गेला, आणि विहिरी बुजल्या गेल्या. पूर्वीच्या विहिरी ज्या वेगवेगळ्या योजनांना आपल्या शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या, त्या बुजल्या गेलेल्या आहेत. त्यांना परत उकरून देण्याच्या करता देखील निधी द्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. शक्तीपीठ आणि कुंभमेळ्याचा निधी तिकडे वळवा असं ते म्हणतात. शक्तीपीठ हे आपण तो रस्ता वेगळा, त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं पैसे उभे करतो. पैसा कुठला वळवायचा ते राज्य सरकारची जबाबदारी आहे. आज आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब हे मुंबईमध्ये येतात. सकाळीच मला CM ऑफिसचा फोन आलेला होता की आपण तिघांच्या सहीनी अमित भाईंना पत्र देऊया, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, की अशा प्रकारचं संकट मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रावर आलेलं आहे. सगळे TV चॅनल तुम्ही दाखवताय, हिंदी TV चॅनल, इंग्लिश TV चॅनल सगळे दाखवतायत, आणि वस्तुस्थिती तुम्ही दाखवलेली आहे. मनुष्यहानी झालेली, जीवितहानी झालेली आहे, प्राण्यांची हानी झालेली आहे, अशा अनेक प्रकार तिथं घडलेले आहेत. काही जण पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. तर ह्या सगळ्यातनं पुन्हा त्यांना उभं करायचं म्हटलं तर केंद्र सरकारने पण भरीव अशा पद्धतीनं मदत करण्याची नितांत गरज आहे. एक कमिटी असती, केंद्र सरकार जसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत
परंतु वेगवेगळ्या कमिट्या असतात. त्याच्यात ह्या कमिटीचे अध्यक्ष हे स्वतः अमित शहा साहेब आहेत. त्याच्यामुळं अमित शहा साहेबांना आज ते संध्याकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईमध्ये येत असताना आम्ही ते पत्र देतोय राज्य सरकारच्या वतीनं. आणि मला विश्वास आहे की नेहमीच अशा प्रकारचं देशावर कुठल्याही राज्यात संकट आल्यानंतर अमित शहा साहेब मदत करत असतात. तशा पद्धतीनं ते मदत जाहीर करतात. काल मुख्यमंत्र्यांनी आणि आपण देखील पाहणी केलेली आहे. मुंबईत काही बैठकीचं आयोजन केलेलं आहे का या सगळ्या संदर्भात? बैठकीचं आयोजन मुंबईच्या पेक्षा आम्ही पाहणी केल्यानंतर सतत एकमेकाशी बोलतोय. प्रत्येक जण आपापल्या परीनं सूचना देतोय. काल पण पाहणीच्या दरम्यान सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी काही सूचना तिथल्या प्रशासनाला केल्यात. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे तर प्रमुखच आहेत, त्यांनी पण काही सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत आणि मी पण केलेल्या आहेत. आणि काही मंत्री महोदयांनी, कृषी मंत्री असतील, इतर मंत्रीगण असतील, त्यांनी पण केलेल्या आहेत. ज्या सूचना अडचणीतल्या माणसाला पुन्हा शेतकऱ्याला बळीराजाला उभं करण्याच्या करता योग्य अतिशय महत्वाचे त्याचं पालन प्रशासनाकडनं केलं जातं. आणि त्याच्यामुळं आताच मी जसं सांगितलं आम्ही एक पत्र देऊया आणि साधारण अंदाज एवढं प्रकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्या 4-5 दिवस पुढे राज्यात पण अतिवृष्टीचा सर्वातला अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. आणि रेड अलर्ट पण त्यांनी सांगितलेला आपल्याला घ्यायचे. आणि हे सगळं अडचणीतल्या माणसाला मदत करत असताना इतर विकासाची कामं अशी मुख्यमंत्र्यांनी आम्ही नगर बीडची रेल्वे चालू केली. त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती 35 वर्ष ती मेट्रो 35-40 वर्षाची पडलेली होती, तर ती नव्हती, ती गती आली. आता आम्हाला विमानतळाला आम्ही गती दिलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माझं बोलणं झालं. त्यांची निरोप आले 29 तारखेला बीडला किती येते. त्याच्यामध्ये माझ्या सभागृहात आमच्या पंडित आमदारांनी मला मागितलेली होती की तिकडं संभाजीनगरला विमानतळ आहे, लातूरला आहे, उस्मानाबादला आहे, नांदेडला आहे, परंतु आमच्या इकडच्या भागात नाहीये आणि त्याची गरज आहे. विमानतळाची धावपट्टीच आपण करतोय, परंतु चांगल्या पद्धतीनं उद्याच्याला बऱ्यापैकी मोठं विमान उतरायचं म्हटलं तरी उतरता येऊ शकेल अशा प्रकारची जागा अक्वायर करण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्याच्याकरता टीम उद्याच्या 29 तारखेला येते. आणि तसे निरोप मी पण दिलेले आहेत आणि कलेक्टर म्हणले आम्हाला पण सूचना आलेल्या आहेत. कारण तुम्ही म्हटलं होतं की सगळं सोंग आणता येतं, मात्र पैशांचं सोंग आणता येत नाही. याच विधानावरून विरोधकांकडून आता टीका होत आहे की सोंग जर आणता येत नसेल तर सरकार चालवू नका. एक मिनिट, हे का मी खरं ते बोलत असतो. मी सुरुवातीला सांगितलं मला राजकारण करायचं नाहीये. आणि तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो, अनेकदा आपण बोलत असताना अशा पद्धतीनं सांगतो. आम्ही कुठं, मी पहिल्यापासून सांगतोय, मुख्यमंत्री सांगतायत, उपमुख्यमंत्री सांगतायत, अख्खं सरकारमधलं मंत्रीगण सांगताय की आम्ही कुठंही निधी अडचणीतल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या शेतमजुराला किंवा तिथल्या जो कोणी गरीब माणूस आहे त्याला उभं करत असताना आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही असं सांगितलं की नाही? सांगितलं की नाही? आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात, त्यांना तो मागणी करण्याचा जरूर अधिकार आहे. मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं. आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही लाडक्या बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? आम्ही 20,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 हाऊस पॉवरला देतोय की नाही? आम्ही श्रावण बाळ आणि दिव्यांगांना जी काही मदत महिन्याला द्यायला पाहिजे देतोय की नाही? त्याच्यामुळं अशी संकट आलं, अवकाळी पाऊस आलं, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीची उभा आहेच ना. त्याच्यामध्ये मी कुठं नाही म्हणलं. त्याच्यामुळे लगेचच एखाद्याच
कुठला तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं. आम्हाला जनतेने 5 वर्षाच्या करता निवडून दिलंय. आम्ही आज सरकार चालवत नाही, अनेकदा वेगवेगळी सरकार चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे आणि सरकार चालवत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करण्याच्या करता आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे. आणि आज जसं मधी केंद्र सरकारने पंजाब सरकारला आणि हिमाचल प्रदेश सरकारला तिथंही अशा प्रकारचा पावसाने धुमाकूळ घातला, अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला आणि त्यांना पुन्हा त्याच्यातनं काही हजार कोटीची मदत झाली, तशा प्रकारे आपण आपल्याही भागाच्या करता मागतो. दादा, तुम्ही बांधावर आहात, शेतकऱ्याला धीर देताय, मात्र दुसरीकडे अधिकारी घोडे होतात. माझं मत या ठिकाणी जे रेल्वे काही लोक तहसीलदारांना केलं, त्यांना फोन लावला, तलाठी आहे, सिंगल कोणी भेटायला गेलं. माझ्या प्रेस संपल्यानंतर ताबडतोब गाडीत बसल्यानंतर मी लावतो. कारण काल ज्या भागातनं आलो त्या भागात आज मी बीड विधानसभा मतदारसंघ, गेवराई विधानसभा मतदारसंघ ह्या भागात जातो. सगळ्यांनाच वाटतं आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी यावं, परंतु साधारण पंकजाताई मुंडे काल ज्या भागात फिरल्या तिथं डुप्लिकेशन व्हायला नको अशा प्रकारचा प्रयत्न आहे. परंतु मी तिथल्या तहसीलदारला ताबडतोब त्या सूचना देईल आणि स्वतः व्हिजिट केलेलं आहे सर. गंगा मजल्याचं सांगत मी स्वतः आलेले आहे तिकडे. गंगा मसल्यामध्ये रात्री रियालिटी चेक केली न्यूज 18 लोकमतनं, तिथं चपात्या बनवत होत्या, पाणी सुद्धा दिलं नाही. ऐका ना, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हे केलेलं आहे आणि त्याच्यात माझी तुम्हालाही मी आभार मानेन, धन्यवाद देईल. कारण आता हे एकट्या सरकारने आपली सगळ्यांची जबाबदारी तुमच्या लक्षात आणून गांभीर्याने नोंद घेऊ आणि सकारात्मक दृष्टिकोनातनं तो प्रश्न सोडू आणि हाही प्रश्न त्या ठिकाणी सोडू आणि ह्याच्यातनं सगळ्या आमच्या इथल्या जिल्ह्यातल्या तहसीलदारांना आणि राज्याला पण मला हे पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचंय, हे नैसर्गिक संकट आहे, आपल्या कुटुंबावर आलेलं संकट आहे असं समजून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी, प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, प्रत्येक माझ्या जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी, तहसीलदारांनी, प्रांतांनी ह्या सगळ्यांनी ही बाब गंभीरतेने घ्यावी आणि ज्यांची ज्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडावी. त्याच्यामध्ये कुठेही कटुता येऊन देऊ नये, कुठेही हलगर्जीपणा होऊन देऊ नये. नाही, मी काल पण बोललो की नेहमी अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेस जे विरोधी पक्षामध्ये असतात ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. मी पण कधी आम्ही रुलिंग पार्टीमध्ये आहोत, त्याच्यावर आमच्यावर जबाबदारी जास्त आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहित सगळं मंत्रिमंडळ हे काम करतंय. प्रशासन पण त्याला आम्हाला साथ देतंय. कुठं काही लक्षात आलं तर ताबडतोब ती गोष्ट आम्ही गंभीरतेने घेतो. दादा, खरं तर भाषणामध्ये जातीपातीचं राजकारणाचे कान टोचलेले आहेत. त्यांना सांगितलं जातीपातीचं राजकारण करू नका. मात्र यावेळेस बोलत असताना आपण एक आर्थिक आरक्षणासंदर्भातही बोललात की कुवतीप्रमाणे आर्थिक विषयावरती देखील आरक्षण दिलं पाहिजे. या संदर्भात कसं आहे, त्याच्यात मी चांगल्या भावनेने बोललो की जातीय सलोखा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहावा. मी नेहमी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण पुढे जावं. परंतु काही घटक असाही आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु त्याच्यातला काही वर्ग आज देखील मागं राहिलेला आहे, वंचित राहिलेला आहे. आर्थिक बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्याचं पिछाड झालेली आहे आणि त्यावेळेस त्यांना मागणी करण्याचा अधिकार संविधानाने आणि घटनेने बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या दिलेला आहे. त्याच्यामुळं उद्याच्याला मी हे सगळं सांगत असताना अरे आम्हाला मागणीचा पण अधिकार नाही असं करून मला नाही चालत. मी शेवटी आज राज्याचा एक उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर पण काही आहे ना. आणि तुम्ही बघताय की वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या करतात, परंतु राज्याच्या प्रमुखांच्या सकट आम्ही सतत सांगतोय कुणाच्याही तोंडातला घास काढून न घेता, कुणाचाही त्या ठिकाणी हिसकावून न घेता इतरांना पण कसं देता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे.
आणि आम्ही तशा पद्धतीनं मार्ग काढतो. आरक्षणाच्या प्रश्नावरून दादा बीडमध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. वेगवेगळ्या घटकाकडून मागणी होती, आंदोलनं केली जात आहेत, बॅनर देखील काढले जात आहेत. मी त्याच्याच करता बाबा रेल्वेच्याही कार्यक्रमात बोललो की हे करू नका, आणि त्यावेळेस लोकांनी, सगळ्या बाजूच्या लोकांनी प्रतिसाद दिला टाळ्या वाजवून, तुमच्याही लक्षात आलं असेल. आणि आज पण हा म्हणतोय ते खरं आहे. मी आज पण एका गावामध्ये बोलत असताना तसं आव्हान केलं. आव्हान करणं आणि लोकांच्या ही गोष्ट लक्षात आणून देणं हे माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य मी पार पाडतोय बाबा. त्याला ते वेगळ्या अर्थाने घेतलं जाते, असं म्हणतात की ते जातीचं आरक्षण लोक फक्त आर्थिक आरक्षण घेतलेलं आहे, अशा पद्धतीची एक चर्चा त्या निमित्तानं सुरू झाली. ह्याच्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण त्या काळात काय सांगितलं होतं, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. तुम्हाला आठवत असेल, ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही अशांच्या करता ईडब्ल्यूएस आपण त्याला म्हणू, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता 10% आरक्षण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या घटनेमध्ये थोडस तिथं दुरुस्ती करून आणि बरीच सभागृहाची मंजुरी करून केलं ना. नाही केलं असं नाही. आपलं 52% 10% 62% आणि एका पक्षाने मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण, ते 72% असं त्या ठिकाणी आपल्याला आता तरी महाराष्ट्रात चालेल ना. तुमच्या खासगी एका महिन्याचा पगार तुमच्या पैशांनी ठरलाय, काय अपील बाकी इतर पक्षांनी देखील का मला माझ्या पक्षाच्या खासदारांना, आमदारांना आवाहन करण्याचा अधिकार आहे. हे अशा प्रकारची संकट ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर येतात त्या त्यावेळेस काही राजकीय पक्ष तशा पद्धतीचा निर्णय घेतात. कुणी घ्यावा कुणी न घ्यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं आपण कुणाला सांगू शकत नाही. ज्यांनी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटतं ते करावं. जसं काल एकनाथराव शिंदेंनी काही किट वाटले, त्यांना ते योग्य वाटलं, त्यांनी ते केलं. त्यामुळं अडचणीतल्या माणसाला पुन्हा आपल्याला उभारी द्यायची आहे. आपल्याला पुन्हा त्याचा संसार व्यवस्थितपणे रांकेला लावायचा आहे. त्याची शेतीवाडी नीटपणे त्याला त्याच्यातनं मदत करून रांकेला लावायची, ह्या आमच्या दृष्टिकोन आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतो. आपण जर पाहिलं तर गोदावरी काठी दरवर्षी पुराचा प्रश्न निर्माण होतो. त्या ठिकाणचे जे कमी उंचीचे पूल आहेत ते वारंवार गावाला वेढा पडतो. त्यावेळेस सातत्याने घटना घडलेल्या आहेत आणि तिथले रस्ते आता जमा झालेले आहेत. तर इथं वाहतूक थांबली तर 5-6-10 गावांचा 12 गावांचा संपर्क तुटतो, अलीकडचा संपर्क तुटतो. अशा ज्या जास्त गर्दीची भाग आहे त्याला पहिल्यांदा अग्रक्रम द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. कारण टप्प्याटप्प्यानी आपल्याला पुढे जायचंय. आणि हे जात असताना जशा त्या बाबतीमध्ये आम्हाला एकंदरीत पंचनामे झाल्यानंतर संपूर्ण चित्र आमच्या समोर स्पष्ट होईल, त्यालाही सुरुवात झाली. आणि त्याच्यातनं आम्ही कुठल्याला टॉप प्रायोरिटी दिली पाहिजे, कुठलं मध्ये टाकायचं, कुठलं लॉंग टर्म टाकायचं. मी काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे काही वेळेस अशा पद्धतीच्या मागण्या करण्याचं काम विरोधक करतात, परंतु एकंदरीत त्याच्यापेक्षा अधिक देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. काल राज्यमंत्र्यांनी स्वतः लातूर सोलापूरच्या दौऱ्यावर असताना सांगितलेला आहे. त्याच्यावर आम्ही जर अधिक देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे हा प्रश्न तिथे येत नाही. पीक विमा करण्याचं ट्रिगर आहे ते वगळण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे पीक विम्याच्या संदर्भात खूप मोठा फटका बसणार. आज ते आमच्या कानावर आले. मी ते सगळे निवेदन घेतलेली आहे. मी मुंबईला गेल्यानंतर रस्तोगी म्हणून कृषी सचिव आहेत आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आहेत, ह्या दोघांशी आणि कृषी आयुक्ताशी पण बोलून ह्याच्यातनं आम्ही मार्ग काढू. वेळ पडली तर कॅबिनेटमध्ये पण चर्चा करू आणि केंद्र सरकारशी पण बोलू. अतिवृष्टीचे निकष आहे 2023चे वेगळे होते 2024ला, आता नेमकी कोणत्या निकषानुसार मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भातले नॉर्म्स वाढवलेले आहेत.
त्या वाढवलेल्या नॉर्म्सप्रमाणे आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे. कर्जमाफी करण्याचं आश्वासन देऊन जर सरकार कर्जमाफी करत काय नसेल, काय कर्जमाफी करण्यासंदर्भात आश्वासन देऊन जर सरकार कर्जमाफी करत नसेल तर त्यांची नियत चापणे असं वडेट्टीवार साहेब म्हणतात. ठीक आहे, त्यांना ते शेवटी मी प्रत्येक वेळेस सांगितलं की ज्याला त्याला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याच्यातनं योग्य पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. सीएम साहेब असं म्हणाले होते की योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी करू, पण ही योग्य वेळ असं वाटत नाही आपल्याला. अरे सगळीच योग्य वेळ असते, सगळीच प्रकारची योग्य वेळ असते. मग त्याच्यामध्ये जर राज्याच्या प्रमुखांनी तशा पद्धतीने सांगितलं तर मी एकत्र बसून काय सांगितलं या देशाचे गृहमंत्री आणि ह्या कम्युनिटीच्या देश पातळीवरची समिती आहे डिझास्टरच्या संदर्भातली, ते स्वतः आपल्या राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं आमच्या सरकारच्या वतीनं तर पत्र काल सांगितलं तुम्हाला की काही भागामध्ये 65 मिलीमीटर नाही पडला तरी सातत्याने गेले 8 दिवस तिथं पाऊस पडून तिला पाणथळ झालेली आहे. त्याला आम्ही चिबडाची पण म्हणतो, वेगवेगळे शब्द आहेत. चिबडाची म्हणलं अरे ग्रामीण भागातले काही शब्द तुम्ही पण प्रकारे लक्षात घ्या आणि अशा प्रकारे त्याच्यातून आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे काल पण मी सांगितलं की ते 65 मिलीमीटरला तुम्ही त्याच्यावरच अवलंबून राहू नका. काही भागात फिरत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल, आम्हालाही प्रतिनिधींनी लक्षात आणून दिलं की इथं पाऊस नाही जास्त पडला 65 एवढा, पण एवढं मोठं नदीला पात्र केलं की जवळपास 1 किलोमीटर इकडे पाणी 1.5 किलोमीटर इकडे पाणी गेलं. उद्याच्याला तुम्ही म्हणणार इथं 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही, पण पाणी किती वाहिलं आणि त्याच्यातनं जमीन किती खराब झाली हे पण आपण पाहिजे ना, हे आता लक्षात आलेलं. त्याच्यामुळं जिथं ह्या पाण्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तिथं त्या प्रकारे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.